जय गुरु. जय गुरु. हा, आपण एक मिनिट जस्ट मला एक मिनिट द्या फक्त. काय आवाज येत नाहीये. नाही नाही, एक मिनिट, हा जस्ट एक मिनिट, मी हे शेअर करतोय जरा. हा, ऐकू येत आहे आता आणि दिसतंय का पाठ आपल्याला? दिस हा हा दिसतंय, ऐकू येतंय. दिसतंय ना? हा. हा, तर आपण काल सुभाषित बघितली होती, बरोबर? आणि मला वाटतं हे सुभाषित झालं होतं आपलं. झाली. 5 झालं. 5 झाली होती. हा, 6वं घ्यायचं. हं. हं. शैले शैले झालं होतं का आपलं, की नाही पूर्ण? नाही, मला वाटतं हे नव्हतं अर्धवट झालं. झालं. हा, तर अ, शैले शैलेन, हे मीच पूर्ण करतो. शैले शैलेन माणिक्यम, म्हणजे प्रत्येक पर्वतावर माणिक किंवा रत्न मिळत नाही, हिरे मिळत नाहीत. सगळ्या ठिकाणी रत्नांच्या खाणी नसतात. मौक्तिकम न गजे गजे, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळावर मोती मिळणार नाहीत. हम्म. तसंच म्हणजे ते दुर्मिळ असतात असं म्हणता येईल आपल्याला, किंवा सहज मिळत नाही. साधनो साधवो नाही सर्वत्र, पण हे ऍक्च्युअली अर्थ सांगताना हे तिसरं म्हणायचं. चंदनम न वने वने, प्रत्येक जंगलामध्ये प्रत्येक वनामध्ये चंदनाचं लाकूड मिळतं का, ज्याला सुवास असतो खूप? नाही. ते नाही. बाकी सगळीकडे जास्त करून रानटीच झाडं असतात, नाही का? असं. तसंच साधवो सा साधवो हे तसं, साधवहा साधवाहाचं साधवो किंवा साधवहाचं साधवो झालंय. म्हणजे तसेच साधू लोक किंवा सज्जन लोक सगळीकडे नसतात. म्हणजे जसं माणिक किंवा रत्न, मोती किंवा चंदन हे त्याच्या त्याच्या ठिकाणी कधीतरी मिळतात, तसेच सज्जन लोक सुद्धा समाजात सर्वत्र आढळत नाही, ते क्वचितच आढळतात असं. हम्म. असं. तर हा त्याचा अर्थ. आणि म्हणजे म- मूल्यवान वस्तू ज्याप्रमाणे दुर्लभ असतात, त्याप्रमाणे साधू पुरुषही अति दुर्लभ असतात असं. समजलं हे? याच्यावर काही शंका आहे कोणाला? नाही नाही नाही. ना? नाही ना? हा, ठीक आहे. आता हे सुभाषित कोण वाचेल? 6वं. वाचू का? वाचा मी वाचू का? सुषमाताई वाचा. प्रदोषे दीपकश्चन्द्रः प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्मः सुपुत्रः कुलदीपकः। हा, तुम्ही काल नव्हता मला वाटतं ना सुषमाताई? नाही नाही. हा हा, नाही, ठीक आहे. तर मी काल वाचताना एक छोटीशी सूचना केली होती सगळ्यांना, की जेव्हा विसर्ग पद्यामध्ये, विशेषतः म्हणून पद्यामध्ये, जेव्हा वाक्याच्या मध्ये येतो, म्हणजे पंक्तीच्या मध्ये येतो ना, तेव्हा त्याचा हो. उच्चार हा दीपकश्चंद्र, दीपको धर्म, सुपुत्र कुलदीपक, असं म्हणायचं. हा, ओके. हो. तसं म्हणा. तसं प्रदोषे दीपक प्रदोषे दीपकश्चन्द्र प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्म सुपुत्र कुलदीपकः। हा, ते ना असं धर्म, असं म्हणजे श्वास असा जोराने सोडायचा, धर्म.
असं. हा, हा तोंडातनं श्वास बर. जोराने धर्म सुपुत्र असं. असं. तसं नाही करायचंय ना? नाही नाही नाही, ऐका, धर्म ह किंवा धर्म हा असं नाही म्हणायचंय. ह किंवा हा ओके. असा नाही म्हणायचं. धर्म, बघा मी कसं म्हणतो बघा, धर्म आणि धर्म हा, तर धर्म हा नाही ओके. म्हणायचं, धर्म असं म्हणायचं. धर्म. हा, सुपुत्र बर. चंद्र असं म्हणायचं. हो हो. ठीक आहे. अजून कोणाला हम्म. म्हणायचं एकदा? हा. मी म्हणू का? हा, संगीता म्हण. प्रदोषे दीपकश्चंद्र प्रभाते दीपको रविः त्रैलोक्ये दीपको धर्म सुपुत्र कुलदीपकः. बरोबर. आता प्रदोषे दीपकश्चंद्र. आता प्रदोषे म्हणजे काय सांगा? रात दोष. हा, रात्र ना, प्रभात म्हणजे दिवस आणि रात्र असते. बरोबर. हा, म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, प्रदोष, प्रदोष हा शब्द कसा आला? की दिवसा म्हणजे सगळं चांगलं, नाही का, सगळीकडे चांगलं म्हणजे सगळं दिसतं ना, म्हणून. आणि दोष, आणि प्रकर्षेण दोषा, म्हणजे दोष म्हणजे वाईट, वाईट म्हणजे निगेटिव्ह या अर्थाने. बरोबर. तर रात्र म्हणजे काही दिसत नाही ना, म्हणून त्याला प्रदोष असं नाव पडलं, रात्रीला. बरोबर. तर प्रदोषे म्हणजे रात्री. कोण चंद्र, दीपक कोण, दीपक कोण आहे रात्रीचा दीपक? चंद्र. 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 हा. हा, कारण पूर्वी काही लाईट वगैरे, इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती, त्यामुळे सगळ्यांना रात्री दिसायला एकच आधार, तो म्हणजे चंद्रप्रकाशाचा. बरोबर. हा. आता प्रभाते दीपको रवी, याचा अर्थ काय होईल? दिवसा सूर्य. दिवसा रवी सूर्य. सूर्य सूर्याचा सूर्याचा दीपकचं प्रकाश काम करतो. हा, तर म्हणजे दिवसाचा दीपक कोण किंवा दिवा कोण? तर रवी, म्हणजे सूर्य. सूर्य. तर इथे दीपको, ऍक्च्युअली मूळ शब्द आहे दीपक, पण ते समोर जसं रामू राजमणी होतं ना, तसं दीपको र समोर आल्यामुळे कहाचं को झालाय. हं? आता प्रभाते ही कुठली विभक्ती होईल? षष्टी. षष्ठी. सप्तमी एकवचन. कमी एक सप्तमी. वचन. हे बघा, नेहमी एकारांत असेल ना, रामे चित्तलय, रामो राजमणी हा श्लोक लक्षात ठेवायचा. हा, रामे चित्तलय म्हणजे सातवी, सप्तमी आली ना, षष्टीमध्ये रामस्य होईल ना, नाही का? ते असलं की षष्टी, स्य आणि श, हे लक्षात ठेवायचं. हा. तर सप्तमी का घेतली प्रभातेसाठी किंवा प्रदोषेसाठी सांगा? काळ वेळ असल्यामुळे. काळ. हा, सकाळ. कालदर्शक किंवा स्थानदर्शक, हा, टाइम अँड स्पेस, याच्याकरता सप्तमी विभक्ती वापरली जाते. एक तुम्हाला गंमत सांगेन मी, सप्तमी हे जे नाव आहे ना, याच्यात तमी म्हणजे टाइम पण आहे आणि स्पेसचं सप पण आहे. समजलं तुम्हाला? स्पेस अँड टाइम हे दोन शब्द जॉईन करा, सप्तमी हा शब्द तयार होईल, नाही का? त्यामुळे सप्तमी या शब्दातच स्पेस अँड टाइम हे दडलेलं आहे. असं म्हणतात की म्हणजे इंग्लिशमध्ये जे स्पेस अँड टाइम हे शब्द सुद्धा संस्कृत पासूनच अशा रीतीने तयार झाले. ठीक आहे. तर त्यामुळे प्रभाते प्रदोषे हे टाइम इंडिकेटर असल्यामुळे सप्तमीत केले. पुढचं सांगा, त्रैलोक्य दीपको धर्म, याचं काय म्हणजे होईल? तिन्ही लोकांमधला दिवा म्हणजे धर्म. हा. आता इथं दिवा या शब्दाचा, दिवा म्हणजे दीपक म्हणजे दिवा, पण इथं दिवा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे सांगा? म्हणजे दिशा दर्शनारा किंवा वाट मार्गदर्शन. दाखवणारा. बरोबर. वाट दाखवणारा. वाट दाखवणारा, मार्ग दाखवणारा, दिशा देणारा. कुलदीपक. हा. कुलदीपक. हा. तर
रात्री आपल्याला चंद्र वाट दाखवतो, नाही का? दिवसा आपल्याला सूर्य वाट दाखवतो. पण पूर्ण त्रैलोक्यात आपल्याला खरी वाट कोण दाखवतो, कसं वागावं, काय करावं, धर्म योग्य काय धर्म अयोग्य काय, तर तो दिवा म्हणजे तो आहे धर्माचा, नाही का? धर्म आपल्याला शिकवतो की कसं वागावं, नाही का, या अर्थाने. इथे एक मी जस्ट तुम्हाला थोडंसं विषयांतर करून सांगतो की धर्म आपल्याला जो आज जे सगळे म्हणजे धर्म 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 म्हणतात, तर धर्म आणि उपासना पद्धती या आपल्या सनातन धर्मामध्येच म्हणेन मी, या वेगवेगळ्या मानल्या गेलेल्या आहेत. धर्म म्हणजे जीवन पद्धती. हा, की माणसाने कसं कुठल्या प्रसंगी कुठे कसं कुठल्या प्रसंगी आणि केव्हा कसं वागावं याचं, आणि कोणी कसं वागावं याचं जे दिशादर्शन करते, तो असतो धर्म. बरोबर. आणि उपासना पद्धतीला म्हटलं जातं पंथ. कोणी कृष्णाची उपासना करेल, कोणी रामाची करेल, कोणी येशू ख्रिस्ताची करेल, वगैरे वगैरे, नाही का? ती झाली उपासना पद्धती. त्याला पंथ पण म्हटलं जातं, नाही का? पण हल्ली काय झालं, ते धर्म आणि रिलिजन हे हे दोन्ही समानार्थी शब्द नाहीच आहेत म्हणून. पण हल्ली त्यांनी सगळा गोंधळ झालाय आपल्या देशामध्ये आणि सगळीकडेच इन जनरल, नाही का? तर त्यामुळे धर्म, पण ते तुम्हाला इथे नक्की कळेल की सनातन धर्म सनातन धर्म म्हणजे काय, शाश्वत जीवन प्रणाली किंवा जीवन पद्धती. सनातन म्हणजे काय, शाश्वत, नित्य, हा, की जी कधीही कुठेही लागू पडू शकते, अशी जीवन पद्धती ती सनातन धर्म. आणि तो धर्म आपल्याला त्रैलोक्यात मार्गदर्शन करतो की दुसऱ्याला त्रास देऊ नये, नाही का, दुसऱ्याला मदत करावी, म्हणजे असं जे सगळं आहे, प्रत्येकाची कर्तव्य, हा, पती धर्म, पत्नी धर्म, पित्याचा धर्म, नाही का, हे सगळे जे धर्म आहेत, याचा उपासनेशी संबंध नाहीये. याचा संबंध आहे कर्तव्यांशी. बरोबर. तर या अर्थाने त्रैलोक्य दीपको धर्म असं म्हटलेलं आहे, नाही का? आणि चौथं आहे सुपुत्र कुलदीपक. हा, तर याचा अर्थ काय होईल? आपल्या कुलाचा दीपक म्हणजे चांगला मुलगा, हा, सुपुत्र. हा, म्हणजे आता इथं कुलाला कुलाचा दीपक म्हणजे काय? म्हणजे आपला वंशाचा दिवा असं. नाही नाही, वंशाचा दिवा ही एक फ्रेज झाली. हा हा बरोबर आहे ना. पण त्याचा खरा अर्थ काय, हं. कुलदीपकाचा? कुळाचा उद्धार करणारा, कुळाचा हा, उद्धार किंवा कुळाचा उद्धार किंवा कुळाला दिशा दाखवणारा, म्हणजे आपलं ज्याला आपण म्हणतो ना की उद्धार म्हणता तुम्ही, ते अगदी बरोबर आहे. पण उद्धार म्हणजे अजून मी स्पष्ट करतो की हा एका उदाहरणार्थ एखाद्या वंशात एखादा मूल असं होतं किंवा मुलगा असा होतो की तो पूर्ण त्या कुलाचा नावलौकिक वाढवतो, नाही का, पूर्ण हा कुल हा हा त्याचा, तर त्या अर्थाने, नाही का, म्हणजे हा तर तर तसा म्हणजे कुलदीपक म्हणजे सुपुत्र म्हणजे चांगला मुलगा हा कुळाचा उद्धार करतो, म्हणजे कुळाचं नाव घे, म्हणजे कुळाला नावारूपास आणतो, नाही का, या हा अर्थाने. लौकिक वाढवतो. हा लौकिक वाढवतो, प्रसिद्धी देतो, किचन पण साईडला हा नावारूपास हा आणतो, या अर्थाने. खाली घराण्याचं नाव उज्ज्वल करणारा. हा हा घराण्याचं नाव उज्ज्वल करतो, तर या सर अर्थाने कुलदीपक. हा, सर बोला. पुत्र व्हावा ऐसा राजाचा तिन्ही लोकी झेंडा म्हणतात तसं ना. तसं बरोबर. तर इथं दीपक या शब्दाची व्याप्ती नुसतं लौकिक दिवा या अर्थाने नाहीये, तर दिशादर्शक, मार्गदर्शक, उद्धार करणारा, नाव कमवणारा, या अर्थाने. हं? असं. ठीक आहे. तर असं हे 7वं सुभाषित. त्याचं बाकी तर दिलेलं आहे मी, पण या एक पुस्तकामध्ये पण आपल्या, किंवा दिव्याचं मूळ हे असतं अंधकाराचा नाश करतो, अंधाराचा नाश करतो. हम्म. अंधाराचा नाश म्हणजे काय, वाईटाकडून चांगल्याकडे नेणारा तो. हम्म. अंधारातून, जसं आपण म्हणतो ना, तमसो मा ज्योतिर्गमय, नाही का, असतो मा सद्गमय, हा, तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा म्हणजे काय, तमस म्हणजे, कोण सांगेल, तमस म्हणजे अंधार अंधार. अंधार अंधार. अंधार. रात्र अंधार. तम मा म्हणजे अंधार. मा म्हणजे काय, मान नको.
नको. अंधार. नको. नको. मा म्हणजे नको. हा, म्हणजे अंधाराकडे नको, तर ज्योतीकडे जा. हम्म. माम, याच्यात ना माम आहे. माम, मा नाहीये. माम म्हणजे मला, तमसाकडून ज्योतीकडे ने. हा, असं तो मा, माम सद्गमय. माम म्हणजे मला. हा, आणि मला हा हा, मृत्योर्माम अमृतम गमय. हं, किंवा असं जर आपण म्हटलं, मा म्हटलं तर मग त्याचा अर्थ म्हणजे अंधार नको, प्रकाशात नाही. हा, असं असत नको, पण ते माम आहे. तमसो माम ज्योतिर्गमय. हं, मला. हं, तर तसं. हं. हा, बोला. कोणाला विचारायचं आहे काही? हा, तर बाकी ते म्यूट करा हा, बाकीच्यांनी बोलायचं नसेल तर. तर इथं तमसोमा ज्योतिर्गमय, इथं ज्योती म्हणजे सुद्धा म्हणजे प्रकाश म्हणा किंवा उद्धार, या अर्थाने ज्योतिर्गमय असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग पुढचं आपण बघूया. हे कोण वाचेल? सातवं सुभाषित. मी वाचू आसावरी. कळतो का? हा, हा, असावरी ते वाचा. हा. एषां न विद्या न तपो न ज्ञानम न शीलं न गुणो न धर्मः ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. हा, म्हणून मला वाटतं लिहिताना येषाम न विद्या न तपो न दानम, इथे कॉमा पाहिजे. हा, आणि ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, असं म्हणजे पॉज इथे यायला पाहिजे. ठीक आहे, बरोबर, हा तुम्ही ते म्हटलं बरोबर आहे. हा, तर अजून कोणाला वाचायचं आहे? मी वाचू का? हा, वाचा. येषां न विद्या न तपो न दानं हम्म, ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते हम्म, मर्त्यलोके भुवि भारभूतः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. बरोबर. तर इथे भूता असंच म्हटलं तरी चालेल भूतः. शक्यतो. हं, भूता. हा, भूता हा नाही, म्हणजे तुम्ही नाहीच म्हटलं, पण नाही. एकदा स्पष्ट हा, करा. नाही, ते मर्त्यलोके भुवि भारभूतः. हा, तर बरोबर. याच्यात आणि पुस्तकात लिहिलेल्यामध्ये ना थोडासा फरक आहे. तर त्याने काही अर्थ काय? बदलतो का? काय? मी वाचून दाखवू का? हा, वाचा. पुस्तकात असं लिहिलंय, येशाम न विद्या न तपो गुण दानम, गुण. नंतर अच्छा. ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. मी म्हणजे हा, इथे खाली म- बरोबर गुण आहे, घातलाय म्हणजे मध्ये. नाही, नाही. दानम असं आहे. न आणि मृत्यू गुणदानम, लोके लिहिलं. न हो तपो, हो न तपो न गुणदानम, असं. हो हो. हम्म, हम्म. नाही, नाही, न नऊ मध्ये नाहीये, गुणदानम आहे, न नुसतं नाहीये गुणदानम. सर, नुसतं गुण आहे. गुण, तपो गुण दानम. नाही वाटत. हेच मी जे लिहिलंय तेच नाही बरोबर आहे. वाटत आहे. हा, हा, चुकलेलं आहे ते. हा, मर्त्याचा मग मृत्यू मृत्यू चालेल. लोके बरं असेल ना? मृत्यू लोके ते आणि मर्त्य लोकेमध्ये काही फारसा फरक नसेल. नाही, नाही. फारसा नाही, हा, एकच एकच आहे, एक्झॅक्ट सेम आहे ते. दोन्ही फक्त शब्द वेगळे आहे. पण ते हो. गुणदानम वगैरे नको. हा, तर ठीक आहे. आता याचा आपण अर्थ बघूया. आता ये शाम, ये शामचा म्हणजे तुम्ही आली. सहाची तुम्हाला विभक्ती झाली आहे का? सहाची, सहाची किंवा कहाची त्या दिवशी झाली. पल्लवी त्यांनी कहाची केली होती. केशाम म्हणजे काय पल्लवी ताई? षष्टी तेषाम ही अनेक वचन षष्टी बहुवचन आहे. अनेक बहुवचन वचन. आहे. बरोबर. हं. श्याम, कशाही. तेशाम, केशम. हा, तर आता हा, त्याचा अर्थ काय होतो? ते केशामचा अर्थ कोण होतो? किंवा तेशामचा अर्थ काय होईल? षष्टी बहुवचन म्हणजे त्यांच्या त्यांचा त्यांची, त्यांचा त्यांचा त्यांची, त्यांचा वगैरे. किंवा हा, त्यांची त्यांची संबंध. हो. हा, हा, संबंधकारक. संबंध. आता तर मग येशामचा अर्थ काय होईल? यांचे.
म्हणजे ज्यांचा यांचाशी यांचा यहा ना म्हणजे यहा म्हणजे जो, ज्यांचा यहा म्हणजे ज्यांचा जो, सॉरी ज्यांचा ज्यांचा. ज्यांचा. हा, हा ज्यांचा ज्यांचा. ज्यांचा हा हा तर ज्यांच्याजवळ विद्या. हा, हा तप, हा. दान, ज्ञान, ज्ञान, शील शील, गुण असं हे काही धर्म गुण आणि धर्म पण नाही. हम्म नाही. ते हम्म ते मृत्यू जमिनीला लोकात नुसते भार, म्हणजे हम्म. भुवी भार भार. होतात, भूमीला हम्म. भार होतात. हा हा. आणि आणि पुढचं. मनुष्य रूपाने मनुष्य रूपात ते मृगासंग हरी प्राण्यासारखे होतात. करत राहतात. हा बरोबर. तर याचा अर्थ असा की येशाम, की ज्यांच्याजवळ ना विद्या ना काही तप. आता न तो हा तप, दान तप म्हणजे काय ज्ञान सांगा. तपचा अर्थ काय. तपश्चर्या. नाही, तपश्चर्यामध्ये त तपाचं आचरण करणे याला हा हा. तपश्चर्या म्हटलं जातं, पण तप म्हणजे काय. साधना. ज्ञा साधना. बरोबर ज्ञान आहे, साधना. पण साधना आणि तपामध्ये फरक आहे थोडासा. हा, हा. कर्माचे म्हणजे हा निश्चित कर्म जे असतात त्याला तप म्हणतात. नाही, काय माहितीये का, सांगतो मी. तपामध्ये ना स्वतःला क्लेश देऊन आपल्या इच्छित प्राप्तीसाठी, आपलं जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी स्वतःला काहीतरी ताप देणं. ताप. हं? कष्ट ताप देणं कष्ट किंवा करणे त्रास कष्ट. कष्ट करणं, ताप देणं, त्रास घेणं हे म्हणजे अपेक्षित आहे. उपवासासारखं का? म्हणजे उपवास म्हणून झाला ऋषी की. मुनी म्हणून ऋषी मुनी जंगलात जाऊन जप करायचे किंवा हा आश्रमात म्हणून ते बांधून जंगलात द्यायचे, म्हणजे तिथे ते काय. सगळे वाळू सुख वगैरे सुख असायचे तर सोयींचा त्याग करून, मग कोणी त्याग करून हा एका पायावर तप करायचं, कोणी पाण्यात उभं राहून तप करायचं, कोणी फक्त पानं हम्म. खाऊन तप करायचं. तर तप या शब्दाचा अर्थ आहे सीन. तुम्ही साधना दोन्ही प्रकाराने करू शकता, नाही का. गादीवर बसून लोळून सुद्धा करू, म्हणजे गमतीने म्हणतो मी. पण सुखसोयींमध्ये राहून सुद्धा करू शकता. पण ती फार तर फार ती साधना होईल, अभ्यास होईल. पण ते तप होईल का, नाही. तपासाठी तुम्हाला काहीतरी ज्याला इंग्लिशमध्ये पेनन्स म्हणतात ना, पेनन्स. हा शारीरिक कष्ट घेऊन असं. हा शरीराला त्याग त्रास. का त्याग हा त्याग त्याग, हा म्हणजे काहीतरी सुखसोयींचा त्याग करून जे आपण करतो करून त्याला हा तप म्हणतात. हा असं. तप तर म्हणायचं. हा, म्हणजे काय की कारण नुसतंच नाही तर मग तप हा वेग शब्द होतो, म्हणून मी जरा स्पष्टीकरण देतोय हा, हा. तुम्हाला. बरोबर. हो, हा चांगलंय चांगलं. हा तर बाकी मग ते दान सगळ्यांना माहिती आहे. हठयोगा हा तपामध्ये ना हठयोगाला असं म्हणतात, कष्टदायक. भूतयोग हा तपाचा एक फार तर फार प्रकार म्हणता येईल. हा की अच्छा ज्याच्यामध्ये. हा पण तेच म्हणजे तप असं नाही. हा तपाच्या बर अनेक प्रकार असू शकतात. हा अगदी साध्यात सोपा म्हणजे उपास, पण हल्लीचा राजेशाही उपास नाही. सगळं. मला आठवतं एकदा मी खूप वर्षांपूर्वी पुण्याला आलो होतो एका लग्नाला, पण त्या दिवशी नेमकी एकादशी होती. हा तर यजमान जे होते तर त्यांनी दोन पंक्ती ठेवल्या होत्या. एक म्हणजे उपवास ज्यांचा आहे, कारण एकादशी म्हणजे बऱ्याच जणांचा असणार असं होतच म्हणजे. आणि एक होता नॉर्मल स्वयंपाक. पण दोन्ही स्वयंपाक छान होते. पण विशेषतः उपासाचा जो उपासाचे जे पक्वान्न आणि पदार्थ होते ना, ते एवढे सुंदर होते की त्यांचा अंदाज पूर्ण चुकला. त्यांना वाटतं की 25% लोक उपास करतील आणि 75% लोक नॉर्मल यायला येतील, तर उलट झालं. 75-80% लोक उपासाच्याच पंक्तीमध्ये यायला लागले. कारण इकडे छान छान पदार्थ केले होते उपास करणाऱ्या लोकांसाठी. तसं तसं. गंमत. तर ते म्हणजे उपास म्हणजे जो खरोखर जो उपास आहे शरीराला कष्ट देऊन, त्याला उपास म्हणायचं. ज्याला उपोषण किंवा उपवास म्हणतो ते, न की असा राजेशाही उपास असा. तो तप नाही होणार असं. हं. तर ठीक आहे. तर दान ज्ञान हे तर माहिती आहे आपल्याला. शील, शील म्हणजे काय सांगा. चारित्र्य. बरोबर. चारित्र्य हा बरोबर. चारित्र्य म्हणजे काय. कॅरेक्टर म्हणजे सात्विक हे वृत्तीने राहणं. चरण नैतिक. नैतिक, बरोबर आहे.
बरोबर. तर च हा म्हणजे शील म्हणजे चारित्र्य हे बरोबर आहे. चरित्र आणि चारित्र्य. नीतिमत्तापूर्वक जे आचरण असतं, नीतिपूर्वक आचरण, त्याला म्हटलं जातं शील, नाही का? हम्म. नुसतंच हा नुसतंच आचरण म्हणजे काही वागणं त्याला आचरण म्हणतात. पण नीतिपूर्वक आचरण त्याला म्हटलं जातं शील. तर चारित्र्य हा शब्द ना, तसं म्हटलं तर म्हणजे दुष्चरित्र पण होऊ शकतं आणि चांगलं पण होऊ शकतं, नाही का? दोन्ही अर्थाने होऊ शकतो. हा, त्यामुळे चरित्र हा तसा न्यूट्रल शब्द आहे. चरित्र म्हणजे काय? जस्ट चर म्हणजे आचरण करणे, त्याचं डिस्क्रिप्शन त्याला म्हटलं जातं चारित्र्य, किंवा त्याचं वर्णन त्याला म्हटलं जातं चारित्र्य. पण नीतिपूर्वक जे आचरण आहे, असं चांगलं चारित्र्य, त्याला म्हटलं जातं शील. हं? न गुण न धर्म. हा, आता इथं गुण हा शब्द सुद्धा सद्गुण या अर्थाने वापरलेला आहे. कारण गुण म्हणजे दुर्गुण पण असू शकतात, सद्गुण पण असू शकतात, नाही का? जसं चारित्र्य मी म्हटलं की चारित्र्य ऍक्च्युअली डझंट मीन एनिथिंग, जोपर्यंत तुम्ही जे चांगलं सच्चरित्र असं म्हणत नाही तोपर्यंत, नाही का? तर तसं सद्गुण म्हणजे ज्याच्यापाशी सद्गुण पण नाही आणि धर्म पण नाही. हा, धर्म म्हणजे परत मी जसं आधी सांगितलं तसं नीतिमत्तापूर्वक जो जीवन पद्धती, त्याला म्हटलं जातं धर्म. हम्म. तर असे जे लोक आहेत की ज्यांच्यापाशी यापैकी काहीच नाही, तर ते कसे आहेत, ते कोण असतात? ते मर्त्य लोकात म्हणजे काय? कोण सांगेल मर्त्य लोक म्हणजे काय? मृत्यूलोक. मृत्यूलोक आपण मृत्यू मृत्यूलोक. लोकाला मृत्यूलोक. मृत्यू लोक का संसार. म्हणतात? संसार. म्हणजे जन्म मरण आहेत ना ह्यात. संसारात हा, जन्म म्हणजे मरणाच्या फेऱ्यात म्हणजे अडकलेले. म्हणजे ज्या ज्या जगतामध्ये किंवा ज्या लोकामध्ये जन्मही होतो आणि मृत्यूही होतो. कारण जो जन्माला येणार तो मरण पावणारच, नाही पण का? जसं गीतेत म्हटलंय तसं. तर हो तसं हो हो. हा तर तसं मर्त्य लोक म्हणजे इथे लोक मरतात, म्हणजे इथे येणारे सगळे लोक मरणारेच असतात, म्हणून त्याला मृत्यूलोक किंवा मर्त्य लोक म्हणतात. तर या मर्त्य लोकात हम्म, लोके म्हणजे परत हे स्थानदर्शक म्हणून सप्तमी. भुवी, हा जमीन, हा हा जमिनीवर, भूचा परत हा हेच आहे, काय, सप्तमीच आहे. हा, भुवी भारभूता. भारभूता म्हणजे काय? म्हणजे जमिनीला अ, त्यांचा भार बर्डन. होतो, म्हणजे वजन. बर्डन. जमिनीला भार होतो म्हणजे त्रासदायक होतो. हा, वजन. अनवॉन्टेड. जसं जसं आपण म्हणतो ना, खायला काय आणि भुईला भार, तसं म्हणजे नुसतंच आपला खातोय, करत काहीच नाही, त्याला म्हणतो आपण भुईला भार, नाही का? तसं. तर तर हे सगळे जे लोक आहेत की ज्यांच्यापाशी हे कुठलंच काही नाही, तर असे लोक नुसते जमिनीला भार आहेत. हा, आणि परत त्यांनी म्हटलेलं आहे की मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. म्हणजे हे लोक म- मनुष्याचा वेश घेतलेले किंवा मनुष्याचं रूप धारण केलेले. हा, मृगा म्हणजे इथं पशु या अर्थाने. मृग म्हणजे आवाज येत हरिण गेला. नव्हे, पशु. हा, हे मनुष्य रूपातले जणू पशुच आचरण करत आहेत असं. ते जनावरासारखे. हा, जनावरासारखे म्हणजे मनुष्य नाहीत जनावर, ते असं. पशु किंवा जनावर, हे सगळे मनुष्य रूपातली जनावरच आहेत असे लोक, असं. हम्म. म्हणजे त्यांचा काही सर उपयोग नाही. मृगाक्षरंतीचं हे फोड करून सांगताय जरा. कशाचा? मृगाक्षरंती. मृगा हा चरंती. मृग, चरण. ह व मृग श आहे एक ना. मृग. हा, नाही नाही नाही. चरंती म्हणजे फिरणारे. हा, जसं हो, आपण हा म्हणतो हा. ना, गाय गाय चरायला जाते, चरणं म्हणजे फिरते असं. चरणे, फिरते असं. हम्म. हा, आचरण हा संधी जो शब्द झालाय आहे ना. ना, हा, मृगा हा चरंती. विसर्ग मृगा संधी हा, झालाय. बरोबर, त्या विसर्गाचा मृगा शन. हा चरंतीचं ते मृगाक्षरंती असाल. ओके ओके. हो आणि च संधी. एकत्र. ओके ओके. असाच एक सुभाषित आहे. ऐक. आहार निद्रा भयमैथुनंच हा. सामा पशुवीर नराणा, असं पण एक हे आहे. म्हणजे हे सगळे नररूपी पशुच आहेत की काय? पशु काय करतो? आहार निद्रा,
भय आणि मैथुन याच्यात सगळ्या म्हणजे कुत्री गाढवी या सगळ्यांचा असंच जातो ना वेळ, नाही का, या चार गोष्टींमध्ये. हा, नंतर पण काव्यशास्त्र विनोदेन हा कालो गच्छती धीम. हा म्हणजे काय, की म्हणजे विद्वान लोक असतात बुद्धिमान, हं, की त्यांचा वेळ कसा जातो काव्य शास्त्र आणि विनोद. विनोद म्हणजे इथे जोक्स नाही बरं. संस्कृतमध्ये विनोद या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. संस्कृतचा मध्ये विनोद या शब्दाचा अर्थ वादविवाद शास्त्रार्थ, म्हणजे हा. वादविवाद या अर्थाने, बरोबर. आणि कारण काय, की आपल्या धर्मानुसार मनुष्य जन्माचं ध्येय जे सांगितलेलं आहे, की स्वतःचा उद्धार, आत्म्याचा उद्धार. तर हे त्याच्याकरता जर तुम्ही काहीच करत नसाल तर मग तुम्ही नुसत्या भुईला भार आहात. तुम्हाला एवढा दुर्लभ जन्म मिळाला मनुष्याचा, आणि आपण जर काहीच करत नसू आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी तर काय फायदा, असं या अर्थाने हे सुभाषित आहे, ते नाही का. अजून एक काहीतरी होतं ना, शेपटी नसलेल्या प्राण्यासारखे तुम्ही. हा, असं पुच्छविहीन पशु असं. हा, असं काहीतरी. हो, ते पुच्छविहीन हा साक्षात पशु. पशु उच्च विषानहीन हा, असं. उच्च हा, विषय, हा असं. मला वाटतं साक्षात तुमचं पशु जे मागच्या बालबोध मध्ये झालंय ना ते सुभाषित, मला वाटतं काहीतरी असं वाटतं मला, हम्म. तर मागचं नाही का. पेज दाखवा ना जरा. हो. सर एक विचारू का? हा. अर्थाचं पान दाखवा ना सर. हा, आधी या सुभाषितातली एक शंका विचारू का म्हटलं? न विचारा. आता इथे येषां न विद्या न तपो न दानम, तर इथे आता हा. विद्या तप, ऐका की तपो झालंय फक्त इथे, दानम ज्ञानम शीलम, पण तपोचं मात्र तपो झालं. तुम्ही मग असं सांगितलं की दीपक हा शब्द दीपक आहे, पण पुढे रवी आलाय, हा रवी ही आहे म्हणून ते दीपक असं रूप झालं त्याचं. पण इथे तपोचं का झालं मग तसं? किंवा न गुणो न धर्म आहे बघा, गुणो आणि तपो बरोबर. आता हे जे असा गुणो बदल झाला. तप बरोबर बरोबर, चांगला प्रश्न आहे. तर तपो आणि गुणो हे दोन्ही पुल्लिंगी शब्द आहेत, पण दानम ज्ञानम शीलम हा ते हे सगळे आहेत. हा, नपुसकलिंगी आहे. हा, पण त्यामुळे ओके. मूळ शब्द हा तपहा आणि गुणहा असं आहे, जसं धर्महा असं. हा, पण समोर हा, न आल्यामुळे त्याचं परत तपहाचं तपो झालं. अच्छा. हा, हा, थँक्यू, समजलं. छान मला एक सांगितलं. विचारायचं हो, होतं. समजलं सर, समजलं, छान सांगितलं. सर, मला एक विचारायचं होतं हा. की जनावरासाठी कायम काल पण एक परवा असा श्लोकामध्ये जनावरासाठी मृग हा शब्द वापरला होता, तर इथे असं कॉमनली मृग काच वापरला जातो? माहिती नाही, मग काय माहितीये का, मृग म्हणजे आता पशु किंवा जनावर म्हटलं ना तर हा. बरेच सी एक असतात आपले उपयोगी पशु, जसे गाय, घोडा, हत्ती, म्हणजे जुन्या काळातलं मी सांगतोय, कुत्रा वगैरे वगैरे, इवन गाढव सुद्धा. हा, कारण या प्रत्येक प्राण्याचा मनुष्य प्राण्याला काहीतरी उपयोग आहे, आणि असं म्हटलं जातं की मनुष्यालाही उपयोग आहे, आणि त्यामुळे त्यांना सुद्धा पाळलं जातं, तेही काहीतरी कार्य करतात, बरोबर. नंतर दुसरं आहे वाघ आणि सिंह. तर यांच्यात काहीतरी शौर्य वीरता तरी आहे, बरोबर. हो. पण हो. हरिण हरिण हा प्राणी असा आहे की ज्याचा कशालाच काही उपयोग नाही. आलं लक्षात. म्हणजे हम्म. बर. हरणाविषयी तुम्ही काय सांगाल, म्हणजे ठीक आहे, छान दिसतं, बस, याच्या पलीकडे तसं इकडे घाबरट तिकडे घाबरट पण काय, असतं हरिण. घाबरट पण असतं, म्हणजे काय त्याचं म्हणजे कौतुक कशाकरता कराल तुम्ही. ना तर शौर्य आहे, ना तर वीर्य आहे, वीरता आहे, ना उपयोगिता आहे. नाही का. जसं बकरीचं निदान दूध तरी आहे, नाही का. म्हणजे तर ना तर ती म्हणजे बकरीला लोक पाळतात, हरणाला कोणी पाळतं का, नाही, का हो. तिचा हो. काहीच उपयोग नाही. हो. त्यामुळे पशु म्हणजे काय, युजलेस ज्याला म्हणता येईल या अर्थाने. ओके, ओके, ओके. बरं, बरं. हा. थँक्यू. हा, बरोबर. पल्लवी, त्यांना काय विचारायचं होतं ना. नाही सर, नाही. मृगामध्ये काही काही याच्यामध्ये कस्तुरी असते ना. तो कस्तुरी मृग तो वेगळा, नाही का, तो हा वेगळा. मग
नाही पण तो तो फार क्वचित असतो ना, तो म्हणजे लाखात एक असेल आणि विशिष्ट प्रदेशात कुठेतरी आढळतो तो हिमालयात. हा हा, त्याचं अध्यात्मामध्ये मृगाची उपमा मनाच्या ह्याला देतात, चंचल मन असं. चंचल मन, तो एक बरोबर. वेगळा भाग आहे. तो एक वेगळा भाग आहे, करेक्ट. हा. बरोबर. हा. पण मृग आवडता प्राणी आहे बहुतेक सगळ्या उपमामध्ये. म्हणजे तो निरुपयोगी पण आहे, निरुपद्रवी पण आहे, असं आहे. हा, नाही का बरोबर. असं. हा, ठीक आहे. हे कोण वाचेल कुठलं? येस, जास्ती. पटापट, बाकी आता एवढे जण आहेत, कोणती तुम्ही पटकन, कोणी हो बोलत ना, नाही. दुसरं कोणीच मी म्हणत नाही मग मी वाचतो. वाचा. यस्य हा, अस्ति वित्तं स नरः कुटिलः स हा, पंडितः स श्रुतवान् गुणज्ञः हा. स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते. बरोबर. आता यस्य अस्ति अशी संधी आहे. हा, यस्य म्हणजे काय सांगा? ज्याचे ज्याचा. हा, किंवा ज्याचा. ज्याच्या जवळ. हा, असंही म्हणता येईल, ज्याचे किंवा ज्याचे हा जवळ किंवा ज्याचे वित्त अस्ति वित्तम अस्ति. यस्य वित्तम अस्ति म्हणजे ज्याच्या जवळ पैसा आहे. हम्म, हे झालं. हा. स नरः कुलीनः म्हणजे काय? तो माणूस कुलीन असतोच असं नाही, किंवा नाही नाही नसतो. नाही नाही नाही, ते तुम्ही तसं जो अर्थ आहे तो सांगा. स नर नाही स दिलेलं इथं ना. स म्हणजे परत सहाचा विसर्गाचा लोप झाला. सहा नरहा कुलीनः, त्याचा अर्थ काय होईल? इथे तर सर असा होतो की तोच माणूस कुलीन आहे असतो. तोच नाही, तो माणूस कुलीन आहे असं. तोच नाही तो. कुलीन. हा, तो म्हणाला एव पाहिजे मग. नाही नाही, तो चुकून म्हटलं गेलं मी, पण तो माणूस कुलीन तो माणूस कुलीन. असतो. सहा पंडितः म्हणजे काय? तो तो विद्वान. तो पंडित पंडित हा, तो विद्वान. पंडित पण आहे. हा, तो विद्वान आहे. हा. सहा श्रुतवान हम्म. म्हणजे काय? श्रुतवान म्हणजे फेमस किंवा वक्ता काय वक्ता शिकलेला किंवा म्हणजे शिकलेला, बहुश्रुत किंवा ऐकले शिकलेला. हा, गुणज्ञ. ज्ञानी पण म्हणू शकतो ना. ज्ञानी ज्ञानी पण म्हणू बोलणारा, शकतो ना. गुणज्ञ म्हणजे काय? ज्ञानी बोलणारा. गुणवान. ज्ञानी गुणवान. स एव वक्ता म्हणजे काय? वक्ता म्हणजे ऐकणारा ना, तो श्रोता. तो एव म्हणजे तोच वक्ता. वक्ता म्हणजे बोलणारा बोलणारा. बोलणारा म्हणजे बोलणारा. बोलणारा. तोच वक्ता, तोच बोलणारा पण. सच दर्शनीय, च म्हणजे आणि तो दर्शनीय हा म्हणजे काय? सुंदर सगळीकडे सुंदर प्रेझेंट सगळीकडे प्रेझेंटेबल. हा, म्हणजे सुंदर वगैरे वगैरे सगळा म्हणजे सुंदर. हा, ज्याला हा, आपण हिरो म्हणतो तसा, नाही का? म्हणजे देखणा, हा, देखणीय. हा, देखणा. प्रकाश झोतात येणारा हा, सगळीकडे. हा, सर्वे देखणा गुणा. देखणा हा, सर्वे गुणा कांचन. कांचनम आश्रयन्ते. तर याचा अर्थ काय होईल? हे सगळे सोन्या गुण, सगळे गुण सोन्यामध्ये तर नाही, तर याचा अर्थ आहे की ही जी सोन्याच्या सगळी आश्रयाने. हा, तर हे सगळे जे गुण आहेत, दर्शनीय, प्रेक्षणीय, दिसण्यास सुंदर, कुलीन, पंडित, हे सगळे ते गुण सोन्यामध्ये ज्याच्यात आहेत. सोन्यामध्ये आहेत असं नाही, तर हा, सगळे हे गुण सोन्याच्या आश्रयाला असतात. सोनं म्हणजे पैसा, धन. तर पैसा. सोनं हा, म्हणजे जो श्रीमंत असतो त्याच्याकडे सगळं, अरे हा किती हुशार आहे, हा किती सुंदर दिसतो, अच्छा. हा हा किती पंडित आहे, हा किती याच्याकडे किती गुणवान आहे, वगैरे वगैरे. तर हे सगळे गुण जे नसला तरी त्याला म्हणायचं. नसलं तरी. आणि हल्लीच्या जगामध्ये कांचन आणि जसं पॉलिटिशियन्स वगैरे लगेच ते सगळे म्हणजे ते हिरो होऊन जातात ना, नाही का? हा, असं हा. आजूबाजूला बघितलं आपण तर तसंच दिसतं ना आपल्याला. कोणी ज्याच्या पाठी पैसा आहे त्याला सगळे गुण चिकटतात. तो किती विद्वान आहे, तो असा आहे, चांगला आहे. नसलेले गुण पण त्याला चिकटवले जातात, नाही का? असं. म्हणजे तर सार्कॅस्टिकली म्हटलंय. हे सरकॅस्टिक सुभाषित आहे की सगळे गुण Sarcastic सुभाषित. कांचनम हा, आश्रयन्ते, असं. हे सरकॅस्टिक आहे, हा, पण ही हा, दुनियेची रीत आहे, या अर्थाने हे सुभाषित आहे, असं. हा, हा. हा, हा. कांचन जगाचा म्हणजे व्यवहार सोनं आहे. का? कांचन म्हणजे म्हणजे ज्याच्याकडे सोनं. पैसा आहे त्याला हो, सगळे कांचन म्हणजे चांगलं सोनं. म्हटलं जातं हा, असं. सोनं म्हणजे ना? हे हो सरकॅस्टिक हो, आहे, हे सोनं.